पालखी मार्गाच्या पाहणीसाठी नितीन गडकरी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। गडकरी आज बसनं प्रवास करणार आहेत। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर त्यांच्या ताफ्यामध्ये कपात देखील करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज या पालखी मार्गाचा सगळा पाहणी दौरा हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बसने करणार आहेत आणि पुण्यामध्ये ते दाखल देखील झालेले आहेत। ही दृश्य सध्या समोर येत आहेत आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, गडकरींचा हा पाहणी दौरा सुरू होतोय आणि या सगळ्यात लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे त्यांचा प्रवास जो बसने केला जातोय। काय अपडेट्स मिळतात? हो, आज ते पुण्यात दाखल झाले आहेत। तर म्हणजे जो पालखी मार्ग आहे त्याची पाहणी आज ते करणार आहेत आणि मोदींनी जे आवाहन केलं आहे की प्रवास टाळा किंवा पेट्रोलचा कमी वापर करा, तेच त्याला सगळं अनुसरून हा त्यांचा पाहणी दौरा आहे तो सगळ्या माध्यमांसोबत बसमधून होणार आहे। आपण जर बघितलं 221 किलोमीटरचा हा संपूर्ण दिवेघाट ते मोहोळ असा पालखी मार्ग असणार आहे। पुण्यातून ते सध्या बसमध्ये दाखल झालेले आहेत आणि इथून साधारण दिवेघाटातून दिवेघाट ते मोहोळ आणि फलटणमध्ये 11 वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल। त्या दरम्यान ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। आपण जर बघितलं तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी हेलिकॉप्टरने या पालखी मार्गाची पाहणी केली होती आणि आता अर्थात ते ग्राउंडवर उतरून सगळ्या माध्यमांसोबत ही पाहणी करणार आहेत। आकांक्षा, निश्चित। खरं तर यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे हा पालखी मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे। याचं नेमकं कारण काय आहे? का नेमका हा मार्ग पूर्ण होऊ शकत नाहीये? आपण जर बघितलं तर 221 किलोमीटरचा हा पालखी मार्ग आहे आणि दरवर्षीच्या वेगवेगळ्या अडचणी म्हणजे रस्त्यासाठीच्या असू देत, भूसंपादनासाठीच्या असू देत किंवा बाकीच्या काही अडचणी या पालखी मार्गासाठी होत्या, मात्र आता त्या सगळ्या दूर झालेल्या आहे आणि अर्थातच वारकऱ्यांसाठी हा पालखी मार्ग आहे तो वरदान ठरणार आहे। जो दिवेघाट असतो तो सगळ्यात मोठा आणि कठीण टप्पा मानला जातो। हाच टप्पा या पालखी मार्गात कव्हर करण्यात येणार आहे। पालखी मार्गासाठी वारकऱ्यांसाठी एक वेगळा जो पार्ट आहे तो देखील करण्यात आला, वेगळा रस्ता देखील करण्यात आला आणि त्यामुळे हा पालखी मार्ग वारकऱ्यांसाठी वरदान जरी असला तरीही यंदाची वारी सुखकर होणार आहे असं आपण म्हणू शकतो। निश्चित। त्यामुळे नितीन गडकरी यांनी आज पाहणी दौरा केल्यानंतर या मार्गाच्या कामाला अधिक वेग येईल आणि लवकरच हा मार्ग वारकऱ्यांसाठी खुला होईल हीच अपेक्षा आहे। धन्यवाद शिवानी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।